ओके. वेलकम टू ऑल. पाठीमागच्या पार्टमध्ये आपण डिफरन्सिएशनमध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करत होतो आणि आपण बघतोय इन्व्हर्स फंक्शन. बरोबर आहे. हां, तर पाठीमागच्या जो क्वेश्चनमध्ये आपण काय बघितलं बघा, की असं काहीतरी होतं कॉस इन्व्हर्स ऑफ आणि ब्रॅकेटमध्ये अशी काही टर्म होती आणि ती टर्म होती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं. ते काय होतं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं. ओके. मग इन्व्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण त्याला म्हणूया आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजण्यासाठी. आणि इन्व्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक जर फंक्शन असेल तर आपण काय केलं की ह्या ट्रिग्नोमेट्रिक टर्मचं काहीतरी स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेज वापरून आपण ह्याचं काय केलं? सिम्प्लिफाय केलं. बरोबर आहे. आणि अशी टर्म आणली. कशी टर्म आणली ती? सपोज इथं कॉस इन्व्हर्स ऑफ जर असेल तर कॉस थिटा. ओके. कॉस इन्व्हर्स ऑफ असेल तर कॉस थिटा. टॅन इन्व्हर्स असेल तर टॅन थिटा. ओके. अशी टर्म आपण काहीतरी इथे आणल्या. सेक इन्व्हर्स ऑफ सेक थिटा अशा पद्धतीनं. बरोबर आहे. आता आपण ह्या क्वेश्चनमध्ये बघणार आहे इन्व्हर्स फंक्शनच आहे आणि इन्व्हर्स फंक्शनमध्ये क्वेश्चन नंबर 9 आपण बघतोय इन्व्हर्स फंक्शनमध्ये. आता इन्व्हर्स फंक्शनमध्ये ह्या टर्ममध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नसणार आहे. अदर दॅन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे थोडक्यात अल्जेब्रिक फंक्शन वगैरे असणार आहे. बरोबर आहे. आणि ते काय आहे अल्जेब्रिक फंक्शन ते आपण इथं बघणार आहे. ओके. तर पहिला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम बघा. कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. हां, ह्याच्या आधी ह्या टाईपचं आपण कधीही एक्झाम्पल बघितलेलं नव्हतं. बरोबर आहे. सो हाऊ टू सॉल्व दिस टाईप ऑफ क्वेश्चन ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके. सो बघूया आपण नेमकं काय करायचं. आत्तापर्यंत कॉस इन्व्हर्स ऑफ इथं काहीतरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असायचे. आता तसं नाही आहे. कॉस इन्व्हर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन आहे. बरोबर आहे. ह्या पूर्ण अल्जेब्रिक फंक्शन. मग माझं एम काय आहे की पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये मी एम कसं ठेवलं की हेच आहे. कॉस इन्व्हर्स ऑफ असेल तर मला काय करायचं? कॉस थिटा. म्हणजेच ह्याचं ॲन्सर थोडक्यात काय येत असतं? थिटा. माझं एम तेच आहे. म्हणजे थोडक्यात काय ह्या टर्मचं मला काय करायचं रे? इथं कॉस इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे त्यामुळे मी काय करणार आहे ह्या सगळ्या टर्मचं मला काय करायचं आहे? कॉस थिटा मला आणायचं आहे. तरच मी काय करू शकतो? सिम्प्लिफाय करू शकतो. बरोबर आहे. मग आता सध्या तर इथं कुठलं फंक्शन आहे? अल्जेब्रिक फंक्शन आहे. इथं कुठं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे का? नाही आहे. आणि अल्जेब्रिक फंक्शनचं जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघा हे ह्याचा विचार आता करू नका. मला काय करायचं आहे? ही जी टर्म आहे ही कोणती आहे? अल्जेब्रिक टर्म आहे. आणि अल्जेब्रिक टर्मचं मला जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जर मला त्याचं कन्वर्ट जर करायचं असेल तर मला काय करावं लागतं? काहीतरी सबस्टिट्यूट करायला लागतं. बरोबर आहे. काहीतरी सबस्टिट्यूट करायला लागतं. कोणाच्या जाग्याला? व्हेरिएबलच्या जाग्याला. कोणाच्या जाग्याला? व्हेरिएबलच्या जाग्याला. म्हणजे व्हेरिएबल म्हणजे थोडक्यात काय आहे? आता इथे एक्स व्हेरिएबल आहे बघा. सो मी एक्सच्या जाग्याला एक्स कोणत्या तरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शननं मी काय करणार आहे? रिप्लेस करणार आहे. म्हणजे एक्सच्या जाग्याला व्हेरिएबलच्या जाग्याला मी असं काहीतरी सबस्टिट्यूट करणार आहे जेणेकरून अल्जेब्रिक फंक्शनचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कन्वर्ट होईल. आता अल्जेब्रिक फंक्शनचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कन्वर्ट झालं की कॉस इन्व्हर्स ऑफ इथं कॉस थिटा आणण्याचा मी काय करणार आहे? प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे. आणि तो एकदम येतच. म्हणजे दिलेलं एक्झाम्पल तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही वाय इज इक्वल टू लिहून घेतला आणि वाय इज इक्वल टू लिहून घेतल्यानंतर कॉस इन्व्हर्स म्हणजे दिसतंय तुम्हाला इन्व्हर्स फंक्शन आहे. आणि इन्व्हर्स फंक्शनमध्ये मी पहिल्यांदा बघणार की बाबा हां इन्व्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे का? इन्व्हर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन आहे का? इन्व्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर असेल तर मग कोणत्या मी पद्धतीने सॉल्व करतोय? त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा कशा पद्धतीनं मी सिम्प्लिफाय करतोय? दुसरं म्हणजे इन्व्हर्स ऑफ आता बघतो ही मेथड अल्जेब्रिक फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शनचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तयार करायचं असेल तर मी काय करणार आहे? कोणती मेथड वापरणार आहे? सबस्टिट्युशन मेथड वापरणार आहे. व्हेरिएबलच्या जागेला मी काहीतरी सबस्टिट्यूट करणार आहे जेणेकरून अल्जेब्रिक फंक्शनचे ट्रिग्नोमेट्रिक कोणत्या अल्जेब्रिक फंक्शनचे? ह्या अल्जेब्रिक फंक्शनचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कन्वर्ट होईल.
ओके. सो हे समजलं असेल. मग सबस्टिट्यूशन नेमकं काय करायचं हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता मी तुम्हाला जो मी फॉर्म्युला म्हणजे जो टेबल दिलेला स्टँडर्ड फॉर्म्युल्यांचा, त्याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा टेबल होता. ओके, 3 टेबल होते. आता त्या 3 टेबलमध्ये मी काय करणार आहे, जाणार आहे. ओके. सो तिथं सांगितलेलं आहे बघा सबस्टिट्यूशन काय करायचं, पार्ट कुठला असेल, फंक्शन कुठला असेल आणि सबस्टिट्यूशन काय करायचं. ओके. सो ते तुम्ही बघू शकताय. ठीक आहे. सो आपण सॉल्व करूया. ठीक आहे. तर आपण त्या टेबलमध्ये आपण गेलो आहे. टेबल कसं आहे बघा, एक्सप्रेशन सबस्टिट्यूशन आणि एक्सप्रेशन सबस्टिट्यूशन. तर तुम्हाला इथे समजायला पाहिजे. असे 2 टेबल आहेत. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये बघू शकताय, मी जे तुम्हाला सेंड केलेले. एक्सप्रेशन सबस्टिट्यूशन, एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशन असं काहीतरी आहे. बरोबर आहे. इथं सगळे रूटचे एक्सप्रेशन आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इथं विदाऊट रूटचे एक्सप्रेशन आहेत. मग आता इथं कुठं रूट दिसतोय का, नाही दिसत. त्यामुळं विदाऊट रूटचे एक्सप्रेशनमध्ये जाणार आहे, म्हणजे ह्या टेबलमध्ये तिथं बघणार आहे. आणि ह्या टेबलमध्ये तुम्हाला तिथं दिसतंय 1 - x² डिवायडेड बाय 1 + x². असं जर असेल तर तिथं आपण काय पुट केले रे, टॅन थिटा पुट केलेला आहे. सो x = टॅन थिटा आपण पुट केले. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊया. ओके. सो y मी लिहून घेतोय. तुम्ही बघू शकता तिथं x टॅन थिटा पुट केले. सो y cos इनवर्स ऑफ 1 - x² डिवायडेड बाय 1 + x². ओके. सो प्रॉब्लेम आता इथं सॉल्व करूया. y लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय करणार आहे बघा, लेट किंवा पुट असं म्हणूया, पुट किंवा लेट x टॅन थिटा. बरोबर आहे. x टॅन थिटा. मग इथं काय आलं, y मी असं का पुट केलं, कारण मला ह्या अल्जेब्रिक फंक्शनचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये करायचं आहे. लक्षात ठेवा. हे असं का करायला लागलो आहे मी, कारण माझ्याकडे असे फॉर्म्युले आहेत, कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा, कॉस इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर ह्याचा आन्सर थिटा. मग हे अल्जेब्रिक फंक्शन आहे. मग ह्याचं जर ट्रिग्नोमेट्रिक करायचं असेल तर सबस्टिट्यूशन करायला लागलो आहे. ओके. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. x टॅन थिटा का पुट केलं तर आपण पुढं समजेल. ओके. सो y काय येईल बघा, कॉस इनवर्स ऑफ 1 - एक्सच्या जागेला मी टॅन पुट केला आहे, टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 + टॅन स्क्वेअर थिटा. ओके. सो एकदा मायनस आहे एकदा प्लस आहे, ते पुट करून घेतलं. हां. आता सबस्टिट्यूशन केल्यानंतर ट्रिग्नोमेट्रिकचे स्टँडर्ड फॉर्म्युलेज तुम्हाला माहीत पाहिजेत, की बाबा हा नेमकं कोणाचा फॉर्म्युला आलेला आहे. तर तुमच्याकडे फॉर्म्युला आहेत बघा. माझ्याकडे फॉर्म्युला आहे sin 2 थिटा विच इज इक्वल टू ओके टॅन थिटा डिवायडेड बाय 1 + टॅन स्क्वेअर थिटा असा काहीतरी फॉर्म्युला आहे. कॉस 2 थिटा बघितलं तर 1 - टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 + टॅन स्क्वेअर थिटा हा तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, मी सुरुवातीला दिलेला. आणि टॅन 2 थिटा विच इज इक्वल टू 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 + टॅन स्क्वेअर थिटा हा एक 3 फॉर्म्युला आहेत. आता ह्याच्यामध्ये काय बघा, 1 - टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 + टॅन स्क्वेअर थिटा कुठं आहे बघा, 1 - टॅन स्क्वेअर थिटा 1 + टॅन स्क्वेअर थिटा. आणि ह्याचा आन्सर काय आहे, कॉस 2 थिटा. म्हणजे y डायरेक्ट माझ्याकडे कॉस इनवर्स ऑफ, ह्याच्या बदलाला मी काय लिहिणार आहे, कॉस 2 थिटा लिहिणार आहे. बघा, कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा आणि ह्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, थिटा. म्हणजे कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा म्हणजेच आन्सर काय येईल तुमचं 2 थिटा येईल. सो y फक्त काय येईल 2 थिटा येईल. बरोबर आहे. आता इथं मला थिटा मला डिफरंट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. त्यामुळे ही टर्म कशी y इन टर्म्स ऑफ एक्स यायला पाहिजे ना, बट इन टर्म्स ऑफ थिटामध्ये आला आहे. सो इथं मला काय करायला पाहिजे, थिटाची व्हॅल्यू काढायला पाहिजे. सो इथं थिटा कसा काढणार, थिटा इज इक्वल टू काय होईल बघा इथं, सो टॅन इनवर्स ऑफ एक्स होईल ना. थिटा इज इक्वल टू काय होईल, टॅन इनवर्स ऑफ एक्स होईल. मग इथं y 2 हाय असाच आणि थिटाच्या जागेला मी काय करणार आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स लिहिणार. ओके. अजून डेरिव्हेटिव्ह घेतलेलं नाही, फक्त सिम्प्लिफाय केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग झाला माझा dy/dx 2 हाय असाच इन टू टॅन इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. टॅन इनवर्स ऑफ एक्स काय आहे, 1 / 1 + x². ओके. म्हणून
2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हे त्याचं काय झालं ॲन्सर झालं. ओके, सो हे त्याचं काय झालं टोटली फायनल ॲन्सर झालं. ठीक आहे, सो एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला समजायला पाहिजे की दिलेल्या फॉर्म्युला इनव्हर्स फंक्शन आहे म्हटल्यानंतर कुठली मेथड आहे. इनव्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इनव्हर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. अल्जेब्रिक असेल तर अल्जेब्रिकचं फंक्शनचं काय सबस्टिट्यूशन नेमकं करायचं की जेणेकरून अल्जेब्रिक फंक्शनचं अल्जेब्रिक टर्मचं ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स माझी काय होईल तयार होईल. आणि एवढं जर समजलं की तुम्हाला हा इनव्हर्स फंक्शन एकदम सोपा जाईल. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा, त्याला y इज इक्वल टू मी लिहून घेतलं टॅन इनव्हर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. हां, काय दिसतंय इनव्हर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. आणि इनव्हर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन असेल तर ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायला पाहिजे मला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि ट्रिग्नोमेट्रिक करायचं असेल तर मला काय करायला पाहिजे सबस्टिट्यूशन करायला पाहिजे. ही इथं समजून घ्यायला पाहिजे तुम्हाला. हां, इनव्हर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन, इनव्हर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर आपण काय केलं रे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं सिम्प्लिफिकेशन केलं बाय युजिंग स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेज वापरून. आता अल्जेब्रिक फंक्शनचं आपण काय करणार आहे सबस्टिट्यूशन करणार आहे आणि त्याचं कन्व्हर्जन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये करणार आहे. मग आता इथं समजायला काय पाहिजे की बाबा काय पुट करणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड टेबल दिलेलाच आहे. ओके, सो त्या टेबलमध्ये गेल्यानंतर मला तुमच्याकडे ही हाय अशी टर्म आहे काय आहे बघा 2x डिवायडेड बाय 1 मायनस किंवा 1 प्लस एक्स स्क्वेअर अशी काहीतरी टर्म आहे. बरोबर आहे, अशी काहीतरी तुमच्याकडं टर्म आहे. आणि असं असेल तर आपण एक्स इज इक्वल टू काय पुट करणार आहे टॅन थिटा पुट करणार आहे. आता हे असं का पुट करायचं, पुट करून एकदा बघूया आपण की बाबा नेमकं एक्स इज इक्वल टू टॅन थिटा पुट केल्यानंतर ह्याचं कन्व्हर्जन होतं आहे का की स्टँडर्ड फॉर्ममध्ये येतात का हे आपल्याला काय करायला पाहिजे बघितलं पाहिजे. ओके, सो मी तर आता पुट काय करणार आहे बघा पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. मग अशी आपल्याला थिटा लागलेला त्यामुळे आता थिटा इथलं लगेच आताच काढून घेऊया. थिटा इज इक्वल टू काय येणार टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. मग वाय इज इक्वल टू काय येईल बघा टॅन इनव्हर्स ऑफ 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, सो वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ. हां, आता हे काय आहे हे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आला आपण बघूया. सो हे सुद्धा स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये आलेलं आहे. कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बघा तुमच्याकडे स्टँडर्ड मग अशी मी लिहून घेतलेलो 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 ॲक्च्युली इथं सॉरी मायनस आहे. मायनस आहे, ठीक आहे, तेवढं करेक्शन करा तुमच्याकडे पण असेल 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, आणि साईन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असा फॉर्म्युला. ओके, सो तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहेत तेवढी करेक्शन तिथं नसणार आहे, माझं चुकलेलं आहे. ओके, सो टॅन 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आणि माझं इथं पण काय आलेलं आहे बघा 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे, आणि ह्याच्या जागेला मी काय पुट करणार आहे टॅन 2 थिटा. हां, आता टॅन इनव्हर्स ऑफ टॅन 2 थिटा आन्सर काय येईल रे वाय इज इक्वल टू 2 थिटा. मला थिटामध्ये नको आहे, मी थिटा इथं वरती काढून घेतलेला आहे. सो वाय इज इक्वल टू 2 टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. बरोबर आहे, ठीक आहे. हां, आता वाय इज इक्वल टू मिळाला, मग मी लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय आलं डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू आहे असंच इन टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्सचं स्टँडर्ड फॉर्म्युला जो आहे डेरिव्हेटिव्हचा 1 डिवायड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजेच आन्सर आलं 2 डिवायड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे तुमचं काय झालं आन्सर आलं. एकदम सोपे आहेत प्रॉब्लेम, फक्त इथं समजायला पाहिजे की बाबा हां नेमकं काय करायला पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला सराव हा पाहिजेच. ठीक आहे, सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तर साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर हा प्रॉब्लेम आहे. सो प्रॉब्लेम बघितल्या तुम्ही वाय इज इक्वल टू लिहून घेणार
इन्व्हर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन आहे, त्यामुळे ह्याचं काय करायला पाहिजे, कन्व्हर्जन करायला पाहिजे. आणि कन्वर्ट केल्यानंतर काय होईल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होईल. आणि ते कन्वर्ट करण्यासाठी मला सबस्टिट्युशनचा यूज करायला पाहिजे. मग सबस्टिट्युशन काय करायला पाहिजे ते टेबलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. असं आहे बघा, 1 - x² डिवायडेड बाय 1 + x² असं असेल तर काय लिहिणार, काय सबस्टिट्युशन करणार, x = tan θ. म्हणजे इथंही मी पुट करणार आहे x = tan θ. θ काढून घेऊया, मगाच्यासारखंच tan इनवर्स ऑफ x म्हणजेच काय होईल बघा, y = sin इनवर्स ऑफ 1 - tan² θ डिवायडेड बाय 1 + tan² θ. आणि हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं, फॉर्म्युल्यामध्ये आलं. आणि कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये बसतं हे, तर आपण तुम्ही बघू शकताय काय आहे, 1 - tan² θ डिवायडेड बाय 1 + tan² θ. ह्याचा फॉर्म्युला काय आहे, cos 2θ आहे. ओके, काय आहे, cos 2θ आहे. आणि तिथं लिहूया मग, सो y = sin इनवर्स ऑफ cos 2θ. हां, इथंपर्यंत आलेलं आहे, बरोबर आहे. बट मला पाहिजे काय होतं, आता इथं पुढं पाठिंबाच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलो आहे, साईन इनवर्स ऑफ मला इथं काय पाहिजे, साईन थिटा पाहिजे, पण काय आलं आहे, कॉस आलं आहे. मग कॉसचं कन्व्हर्जन मी करू शकता, माझ्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, काय आहे की sin π/2 - θ जर असेल तर त्याचा आन्सर काय आहे, cos θ. मग माझ्याकडे cos θ आहे, मग ह्याचं उलटं मी करू शकतो आहे. म्हणजेच काय करणार, y = sin इनवर्स ऑफ sin π/2 मायनस, माझ्याकडे थिटा नाही आहे, काय आहे तिथं 2θ आहे, म्हणजे 2θ येणार, बरोबर आहे. म्हणजे नेमकं काय होईल बघा, sin π/2 - θ काय येईल आन्सर, cos θ, म्हणजेच cos 2θ येईल ना. sin π/2 - θ, sin π/2 - θ ह्याचा आन्सर cos θ येते. मग sin π/2 - 2θ ह्याचा आन्सर काय येणार, cos 2θ येणार, बरोबर आहे. हां, आता झालं बघा, साईन इनवर्स ऑफ sin θ आणि ह्याचा आन्सर काय येईल, थिटा येईल. म्हणजेच काय येणार, π/2 - 2θ हा थिटा जाणार ना ह्या साईनचा. ओके, हां. तर अजून डेरिव्हेटिव्ह घेतलेलं नाही आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो काय येईल बघा इथं, dy/dx. आता π/2 काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, π/2 काय आहे, कॉन्स्टंट आहे. ॲक्च्युली अजून ह्या थिटाच्या जागेला टॅन इनवर्स ऑफ टाकायचं राहिलं आहे. सो इथं येणार π/2 - 2 × tan इनवर्स ऑफ x असं येणार ना. हां, मग नंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, π/2 कॉन्स्टंट, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 - 2 हा हाय असाच. आणि टॅन इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, 1 / 1 + x². मग टोटली आन्सर काय येईल बघा, -2 / 1 + x². ही त्याचं काय झालं, आन्सर झालं. ठीक आहे, हां. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, साईन इनवर्स ऑफ 2x इन रूट 1 - x². ओके, हां. आता तुम्हाला इथं दिसते अशाच टर्म नसणार आहेत. आता काय करायचं बघा, तुम्ही पहिल्यांदा दिलेला जो प्रॉब्लेम आहे तो एक्झाममध्ये विचारला आहे असं जर तुम्ही कन्सिडर केला तर पहिल्यांदा तुम्ही y = लिहून घेणार. ओके, आणि बघणार की बाबा हां, इथं मला समजलं की बाबा इनवर्स फंक्शन आहे, इनवर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन आहे. ओके, आणि इनवर्स ऑफ अल्जेब्रिक असेल तर मी काय करणार की अल्जेब्रिक फंक्शनचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कन्वर्ट करणार. आणि कन्वर्ट करण्यासाठी मी काय वापरणार आहे, सबस्टिट्युशन. आणि सबस्टिट्युशन म्हटलं की तिथं मी काय करणार आहे की सबस्टिट्युशन जो टेबल आहे त्या टेबलमध्ये मी बघणार, बरोबर आहे. मग टेबलमध्ये तुम्हाला हे हाय अशी टर्म दिसत नाही, तर काय दिसते की रूटमध्ये 1 - x² असा टेबल आहे. रूटमध्ये 1 - x², पाठीमागं काय क्वेश्चन आहे ह्याच्या 2x आहे, पण टेबलमधलं नेमकं काय दिसतंय ते बघायचं. काय दिसतंय टेबलमध्ये, 1 - x². आणि असं जर कुठं दिसत असेल तर काय पुट करणार आहे, एक आता 2 आहेत बघा तुमच्याकडं, एक 1 - x² असं 2 टेबलमध्ये 1 - x² आणि 1 - x². ह्या वरच्या ह्याच्यामध्ये x = sin θ पुट केलेलं आहे, और सांगितलं x = cos θ. आणि इथं सांगितले x = tan θ और x = काय सांगितले, cot θ सांगितले, बरोबर आहे. हां, तर मग आता तुम्ही म्हणणार मग नेमकं साईन पुट करायचं, कॉस पुट करायचं, टॅन पुट करायचं की कॉट पुट करायचं, हे आपल्याला समजायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, सो बघा आता मी इथं काय ठरवणार बघा की
एक्स इज इक्वल टू साईन थिटा पुट करणार, कॉस थिटा पुट करणार, टॅन करणार का कॉट करणार, हे मला करून बघायला पाहिजे. जेणेकरून साईन इनवर्स आहे आणि ह्या सगळ्या टर्मचं मला काय तयार करायचं आहे, साईनची टर्म तयार करायच्या. असं कोणता साईन थिटा पुट केल्यानंतर साईनची टर्म होईल, कॉस पुट केल्यानंतर साईनची टर्म होईल, किंवा टॅन पुट केल्यानंतर इथं साईन होईल, किंवा कॉट पुट केल्यानंतर इथं साईन होईल. आपण बघूया, आपण 1 बाय 1 पुट करून बघूया. मी पहिल्यांदा काय करतोय की फाय इज इक्वल टू इथं आहे तुमच्याकडं प्रॉब्लेम 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर इन रूटमध्ये आहे. मी काय करतोय, पुट एक्स इज इक्वल टू साईन थिटा. ओके, एक्स इज इक्वल टू साईन थिटा. मी इथं साईन घेतलेलं आहे ते पुट करून दाखवतोय, कॉसही मी पुट करून दाखवेन, आणि टॅनही पुट करून दाखवेन, आणि कॉट पण पुट करून दाखवेन. ओके, आणि ह्यातलं नेमकं काय घ्यायचं ते आपण नंतरनं ठरवणार आहे. ओके, तर बघा, एक्स इज इक्वल टू साईन थिटा, थिटा इज इक्वल टू काढूया, काय होईल, साईन इनवर्स ऑफ एक्स होईल. हां, पुट करून बघूया, वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ, हां काय येईल बघा, 2 एक्सच्या जागेला काय पुट केले मी, साईन थिटा इन रूट 1 मायनस काय होईल इथं, साईन स्क्वेअर थिटा होईल. ओके, सो वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 2 साईन थिटा हाय असंच, आणि इन रूटमध्ये 1 मायनस साईन स्क्वेअर. आता 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय रे, कॉस स्क्वेअर थिटा ना, आणि रूट जर काढलं तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट जाणार आहे. सो वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 2 साईन थिटा, आणि कॉस राहील फक्त इथं कॉस थिटा, आणि 2 साईन थिटा कॉस थिटा हा फॉर्म्युला कोणाचा आहे, साईन 2 थिटाचा आहे. तुम्ही बघू शकताय, वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ, मी इथं काय लिहिणार आहे, साईन 2 थिटा. आता साईन 2 थिटा फॉर्म्युला कोणाचा आहे, 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा, बरोबर आहे. मग आता आलं बघा, काय झालं माझं, साईन इनवर्स ऑफ साईन 2 थिटा, तर वाय इज इक्वल टू आन्सर काय येईल, 2 थिटा येईल. वाय इज इक्वल टू काय होईल बघा, 2 थिटा म्हणजेच काय, साईन इनवर्स ऑफ एक्स, बरोबर आहे, साईन इनवर्स ऑफ एक्स. सो वाय इज इक्वल टू, हां आता काय करायला पाहिजे मला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायला पाहिजे. सो dy अपॉन डी एक्स होईल, 2 हाय असंच, आणि साईन इनवर्स ऑफ एक्सचा जो फॉर्म्युला आहे काय आहे, साईन इनवर्स ऑफ एक्स फॉर्म्युला 1 डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे टोटल आन्सर काय आलं, 2 डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे तुमचा आन्सर आला. हां, म्हणजे इथं समजलं की बाबा हां साईन थिटा जर पुट केला तर आपण काय करू शकतोय, हा प्रॉब्लेम काय करू शकतोय, इझिली सॉल्व्ह करू शकतोय. पुढचं दाखवतो. सपोज मी जर कॉस थिटा जर पुट केला, कॉस थिटा पुट केला म्हणजे कुठं, हितं, तर काय होईल बघा, वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 2 कॉस थिटा, आणि इथं काय होईल, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय, साईन स्क्वेअर थिटा. वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 2 कॉस थिटा हाय असंच, आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय येणार तिथं, साईन स्क्वेअर थिटा येईल, आणि स्क्वेअरला स्क्वेअर रूट गेल्यानंतर इथं काय होईल, वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 2 कॉस थिटा, आणि काय येईल, साईन थिटा येईल. म्हणजे थोडक्यात काय आलं रे, 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे हेच आलं का, म्हणजे थोडक्यात काय आलं इथं, हीच टर्म आलेली आहे. आणि इथून पुढं मग काय करणार तुम्ही, हाय असं आत्ता जसं मी सॉल्व्ह करून दिलं तेच येईल, आणि आन्सर पण काय येईल तुमचं, 2 डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हां, म्हणजे इथं समजलं की एक्स इज इक्वल टू तुम्ही साईन थिटा पुट करा, किंवा एक्स इज इक्वल टू तुम्ही कॉस थिटा पुट करा, आन्सर तुमचं काय येतं, सेम येतं. आता म्हणजे थोडक्यात साईन इनवर्स ऑफ साईन फंक्शन येतं, साईन पुट करा किंवा कॉस पुट करा, कोणतीही करा. आता मी जरा थोडा टॅनचा विचार करतो, टॅन थिटाचा विचार करतो, म्हणजे इथं काय येणार, एक्सच्या जागेला मी टॅन थिटा पुट करणार आहे. सो काय येईल बघा, साईन इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा, आणि इन रूट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, आता इथं काय येईल बघा, साईन इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा, हां इन रूट 1 मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, मला वाटतं सेक स्क्वेअर थिटा असेल, इथं राहील सेक थिटा, आणि इथं काय राहील, टॅन थिटा, आणि 2. ओके, आता ह्या टर्मचं मला काय, माझं एम काय आहे, साईन इनवर्स ऑफ आहे, आणि इथं काय करणार आहे, मला साईन थिटा पुट म्हणजे यायला पाहिजे, आणि इथं येऊ शकतं का, अजिबात येऊ शकत नाही. तुम्ही टॅन घ्या, तुम्ही कॉटचंही करून बघा, ती टर्म येऊ शकत नाही, म्हणून मी टॅन आणि कॉट पुट करणार नाही,
एकतर काय पुट करणार आहे, साईन पुट करणार आहे, किंवा एकतर काय करणार आहे, कॉस पुट करणार आहे. कळालं? ओके. सो ह्याला ट्रायल आणि एरर म्हणतात. ट्राय करायचं, येत असेल तर पुढे सॉल्व करायचं, नसेल तर तिथंच स्टॉप. ओके. आणि हे तुम्हाला मॅक्झिमम सराव करायलाच पाहिजे. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते एकदम महत्त्वाचं आणि थोडं मोठं आहे, पण एकदम सोपं आहे. ओके. तर दिलेलं एक्झाम्पल आपण बघूया. पहिल्यांदा बघितल्यानंतर मला समजलं की बाबा कॉस इनवर्स ऑफ कसलं तरी टर्ममध्ये वेगळंच फंक्शन आहे. आतापर्यंत आपण कॉस इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघितलो, कॉस इनवर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन बघितलो, आणि अल्जेब्रिक फंक्शन असेल तर आपण त्याचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कन्वर्ट केलं, त्याच्यासाठी मी सबस्टिट्यूशन वापरलं. आता इथं नेमकं काय करायचं, कशाच्या जागी सबस्टिट्यूशन म्हणजे करायचं का? आत्ता सांगितलं की बाबा अल्जेब्रिक फंक्शन असेल तर मी सबस्टिट्यूशन करणार आहे, पण इथं वेगळंच फंक्शन आहे, एक्सपान्शन फंक्शन दिसतंय, ईच्या टर्म दिसतात. मग नेमकं काय करायचं? अजून आपण इथं शिकलो आहे का? ओके. इनवर्समध्ये अजून कोणत्या मेथड असणार आहेत हे तुम्हाला 1 बाय 1 पुढं गेल्यानंतर समजेल. तर आता हा प्रॉब्लेम आपण बघतोय. ओके. तर नेमकं करायचं काय? आतापर्यंत आपण कॉस इनवर्स ऑफ ह्याचं कन्वर्जन बघा. इनवर्स फंक्शन आहे म्हटल्यानंतर माझं एम काय असणार आहे की ह्या टर्मचं कॉस इनवर्स आहे, आणि कॉस इनवर्स आहे म्हटल्यानंतर ह्याचं कॉस थिटामध्ये किंवा नुसतं कॉसच्या टर्ममध्ये मला कन्वर्ट करायचं आहे. माझं एम फिक्स आहे. इनवर्स फंक्शनमध्ये माझं एम फिक्स आहे. हिथं जे आहे तेच मला ह्या टर्मचं मला काय करायचं आहे, तयार करायचं आहे. मग ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असू दे, मग ते अल्जेब्रिक फंक्शन असू दे, मग ते एक्सपान्शन टाईपमध्ये असू दे. पुढे गेल्यानंतर अजून वेगवेगळे फंक्शन असणार आहेत, लॉगचे टर्म असणार आहेत. ओके. आता मग माझं एम तर फिक्स आहे. मग आता इथं नेमकं काय करायचं? सबस्टिट्यूशन तर डायरेक्ट करू शकत नाही, कारण सबस्टिट्यूशन असेल तर अल्जेब्रिक फंक्शन असावं लागतं. मग नेमकं काय? फक्त आपल्याकडे राहिली सिम्प्लिफिकेशन. थोडंफार याचं सिम्प्लिफाय करूया, आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर मग पुढे कुठेतरी आणि सबस्टिट्यूशन वगैरे बसतंय का मध्येच, ते आपण काय करणार आहे तर बघणार आहे. ओके. सो सिम्प्लिफिकेशन मी करून घेणार आहे. बघा दिलेल्या प्रॉब्लेमला y इज इक्वल टू मी लिहून घेतलं, तर y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, आणि सिम्प्लिफिकेशनमध्ये मी काय करणार आहे, ई रेस टू एक्स प्लस, आता इथं ई रेस टू मायनस एक्स आहे, खाली जाऊन 1 डिवायडेड बाय ई रेस टू एक्स होईल, डिवायडेड बाय ई रेस टू एक्स आहे इथं पण, प्लस हे सुद्धा खाली जाऊन ई रेस टू एक्स होईल. बघा बरं, मायनस आहे, ई रेस टू एक्स होईल. ठीक आहे. इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, क्रॉस मल्टिप्लाय करूया, ह्याचा छेद 1, ह्याचा सुद्धा छेद 1 आहे, दोन्हीचा मी क्रॉस मल्टिप्लाय करतोय. आता ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स, तर काय तयार होतंय, ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स. ॲक्च्युली सिम्प्लिफाय करताना मी हे खाली घेत नाही आहे, हे हायसच ठेवतो आहे. आता का तसं करणार आहे मी तुम्हाला नंतर शेवटी सांगेन. हे हायसच ठेवतो म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा ह्या सिम्प्लिफायनं मी का जाणार नाही आहे, तर मी वेगळं सिम्प्लिफाय करणार आहे. वेगळं म्हणजे थोडक्यात काय, ही ई रेस टू मायनस एक्स हायसच असू दे, ई रेस टू प्लस एक्स खाली झाल्यानंतर 1 डिवाइड बाय ई रेस टू मायनस एक्स होईल. म्हणजे असं होईल, त्याचं काय होईल, कॉस इनवर्स ऑफ 1 डिवाइड बाय ई रेस टू मायनस एक्स. हे बघा इथं प्लस ई रेस टू एक्स आहे, तिथं 1 डिवाइड बाय ई रेस टू मायनस एक्स होईल, मायनस ई रेस टू मायनस एक्सचं हायसच राहील, डिवायडेड बाय हे मी खाली घेतो आहे, म्हणजे 1 डिवाइड बाय ई रेस टू मायनस एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स मी हायसं ठेवतो आहे. आणि असं का केलं मी तुम्हाला सांगतो. ओके. हे दिसतंय का बघा थोडं, ई रेस टू मायनस एक्स आहे, 1 डिवाइड बाय ई रेस टू एक्स आहे, 1 डिवाइड बाय ई रेस टू मायनस एक्स आहे, आणि मायनस 1 डिवाइड बाय ई रेस टू एक्स आहे. ओके. इकडे जाऊया. सो कॉस इनवर्स ऑफ, क्रॉस मल्टिप्लाय करतोय, 1 इंटू 1 काय होतंय, 1 मायनस ई रेस टू मायनस एक्स इंटू ई रेस टू मायनस एक्स, म्हणजे थोडक्यात ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर असं करू शकतोय ना मी, डिवायडेड बाय ई रेस टू मायनस एक्स इंटू 1 ई रेस टू मायनस एक्स होईल, डिवायडेड बाय हिथं आलो, इथंही क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू 1 1 प्लस ई रेस टू मायनस एक्स इंटू ई रेस टू मायनस एक्स, ई रेस टू मायनस एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, डिवायडेड बाय काय होईल, ई रेस टू मायनस एक्स होईल. बघा बरं. सो ई रेस टू मायनस एक्स, ई रेस टू मायनस एक्स काय होईल, कॅन्सल होईल. तर काय तयार झालं, कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस
ई रेस टू मायनस एक्सचा काय होईल स्क्वेअर होईल. बरोबर आहे. हां, आता सिम्प्लिफाय तर झालं. मग अजून तर तुम्हाला एक्सपान्शन फंक्शनमध्ये दिसतंय, अल्जेब्रिक फंक्शन नाही आहे. मग ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा करायचा कसा. आता मी काय करू शकतो बघा, मी जर याला जर एक्स मानलं, ई रेस टू मायनस एक्सला जर एक्स मानलं तर काय होईल रे, 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि ह्या एक्सच्या ह्याच्या जाग्याला मी काय ठेवणार आहे बघा, माझ्या माहितीसाठी किंवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय, हे ह्याच्यामध्ये लिहायचं नाही. ई रेस टू मायनस एक्सच्या जाग्याला मी जर एक्स मानलं, बघा हे तुमच्या फक्त माहितीसाठी हां, हे लिहायचं नाही एक्झाममध्ये. तर काय तयार होईल रे, मी रफ करून दाखवतो. 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असं होईल का. कारण का ई रेस टू मायनस ह्या ब्रॅकेटच्या जागेला एक्स मानलं आहे, ह्या ब्रॅकेटला एक्स मानलं आहे. मग मला टर्म कशी मिळाली बघा, कॉस इनवर्स ऑफ ही टर्म मिळाली. बरोबर आहे, अशी टर्म. आणि अशी टर्म असेल तर एक्स इज इक्वल टू आपण काय पुट करतो रे, तुम्ही त्या टेबलमध्ये बघू शकताय, टॅन थिटा. एक्स इज इक्वल टू काय पुट करतोय, टॅन थिटा. बट एक्स इज इक्वल टू काय आहे, एक्स इज इक्वल टू काय आहे, ई रेस टू मायनस एक्स. मग ही टर्म तुम्हाला समजली, ही लिहिण्याची काही गरज नाही. मग इथं मी काय करणार आहे, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा मला ह्या पद्धतीने पुट करायला लागते. मग आता इथं काय करणार आहे मी, ई रेस टू एक्स इज इक्वल टू टॅन थिटा पुट करणार आहे. म्हणजे थोडक्यात ही स्टेप इकडं येणार, पुट ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. काय तयार होईल बघा, वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा येणार, टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस काय येणार, टॅन स्क्वेअर थिटा. हां, आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय फॉर्म्युला आहे, आत्ताच तुम्ही मला वाटतं बघितलं आहे. काय फॉर्म्युला आहे बघा इथं, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा आहे. त्यामुळं मी इथे लिहिणार आहे वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कोणाचा फॉर्म्युला आहे तो, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे. सो वाय इज इक्वल टू काय आलं आन्सर, 2 थिटा आलं. कळतं आहे. हां, आता इथं मला थिटाची व्हॅल्यू इथं फाइंड करायला पाहिजे ना. सो थिटा इज इक्वल टू काय येणार, टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स आहे. टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू काय आहे, मायनस एक्स. बरोबर आहे. म्हणजेच वाय इज इक्वल टू 2 थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. इथंपर्यंत आलं. हां, आता इथं तुम्हाला सांगतो, इथंपर्यंत थोडं स्टॉप करतो आहे. इथं तुम्हाला सांगतो मी हे असं का केलं नाही. असं केलं असतं तर नेमकं काय झालं असतं, कॉस टू थिटा येत असता का ते मी तुम्हाला चेक करून दाखवतो. ओके, येत नसता. क्रॉस मल्टिप्लाय करा, ई रेस टू एक्स. सो ई रेस टू इथं मायनस आहे ना, हां इथं मायनस आहे. सो ई रेस टू एक्स, ओके इथं मायनस आहे. सो ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स काय झालं असतं, ई रेस टू एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस काय झालं असतं, 1 झालं असतं. ठीक आहे. हां, मग मी इथं काही पुट केलं असतं मगाच्या पद्धतीने, ई रेस टू एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. तर काय झालं असतं बघा, टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 झालं असतं ना. कोणती टर्म, ही टर्म सगळी. आणि इकडे काय आहे, कॉस इनवर्स ऑफ वाय इज इक्वल इकडं आहे. आता ह्या पूर्ण टर्मचं मला कुठलं स्टँडर्ड आहे का, नाही. कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे का, हा नाही आहे. म्हणून मी काय करून घेतलं, ह्या पद्धतीने तयार करून घेतलं आणि मला पाहिजे तसं फॉर्म्युला कॉस टू थिटाचा आलेला आहे. मग तुम्ही म्हणा मग हे इकडे लिहा ते तिकडे लिहा, नाही तसं होत नाही. ओके, आता इथं मी काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. इकडं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणा, काय येईल, डी वाय बाय डी एक्स. बरोबर आहे, डी वाय बाय डी एक्स. हां, आता इथं हा 2 आहे असाच 2 आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचा येणार बघा, टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. हां, माझ्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे रे, टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे. बट आता इथं काय दिसतं आहे, टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. मग स्टँडर्डमध्ये येण्यासाठी याला काय करणार मी, पुट करणार. टॅन इनवर्स ऑफ यू झाला. हां, आता बघूया डेरिव्हेटिव्ह मी कसं काढतो आहे बघा, डी वाय बाय डी एक्स हाय असंच, 2 हाय असाच इंटू, हां ह्याला काय पुट केलं आहे मी, यू पुट केलं आहे. टॅन इनवर्स ऑफ यू, टॅन इनवर्स ऑफ यू असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, 1 डिवायडेड बाय 1 प्लस यू स्क्वेअर. बट यू काय आहे, ई रेस टू मायनस एक्स आहे आणि त्याचा काय झाला, स्क्वेअर झाला. बट मी यू पुट केलो आहे ना,
आणि यू पुट केलं असलं तर पुढं जाऊन काय करायला पाहिजे, ज्याला यू पुट केले त्याचं काय करायला पाहिजे, मला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला पाहिजे. आणि मी यू कुणाला पुट केलं आहे, e⁻x ला, त्यामुळे पुढं जाऊन e⁻x मी काय करणार आहे, डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. कळतं आहे? हां. आता इकडे dy/dx 2 आलेला आहे. सो 1 डिवायडेड बाय हे तर काय होईल बघा, 1 प्लस एक्स आणि ह्या दोघांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. सो e⁻ काय होईल, 2x राहणार आहे ना तो, e⁻, कारण का ह्या दोघांचं काय होईल, प्रोडक्ट होईल, इंटू ह्याचं डेरिव्हेटिव्ह e⁻x आहे. आता e⁻xचं डेरिव्हेटिव्ह मी स्टँडर्डवाला नाही आहे, माझ्याकडे e⁻xचं आहे, बट इथं -x आहे. त्यामुळे ह्याला पण काय करायला पाहिजे, यू पुट करायला पाहिजे. e⁻यूचं डेरिव्हेटिव्ह काय, e⁻u, आणि पुढे जाऊन कोणाचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला पाहिजे, ज्याला यू मानलं आहे, म्हणजेच कोणाला -xचं काय येणार, डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. सो हा 2 आहे असाच e⁻u. आता यू काय आहे, -x आहे. सो इथं यूच्या जागेला मी काय पुट करतो, -x पुट करतो. आता काय होईल बघा, हा इथं जाईल. सो e⁻x डिवायडेड बाय 1 प्लस e⁻2x इंटू -xचं डेरिव्हेटिव्ह काय, -1 फक्त. बरोबर आहे. -xचं डेरिव्हेटिव्ह काय, -1. कळते. म्हणजे टोटली काय तयार झालं बघा, -1 इंटू समथिंग आहे, त्यामुळे आन्सर तर मायनसमध्ये 2 ह्याला मल्टिप्लाय करूया. e⁻x हा मायनस मी इथं दिलेला आहे. ओके. डिवायडेड बाय खाली राहतं आहे 1 प्लस e⁻2x. ही टर्म आली 1 प्लस e⁻2x. आता हीच टर्म अजून मला सिम्प्लिफाय करायला पाहिजे. मी वरती लिहितो आहे dy/dx विच इज इक्वल टू आले बघा -2e⁻x डिवायडेड बाय 1 प्लस e⁻2x. थोडं सिम्प्लिफाय करतो मी. -2e⁻x हा असं असू दे. ओके. 1 प्लस आता e⁻2x आहे, ते खाली जाऊन काय होईल, नुसतं 2x होईल. बरोबर आहे. हां. -2e⁻x डिवायडेड बाय क्रॉस मल्टिप्लाय करूया. 1 इंटू e⁻2x म्हणजेच काय होईल, e⁻2x होईल, प्लस 1 इंटू इथं काय नाही म्हटल्यानंतर 1 काय होणार, 1 होणार, आणि डिवायडेड बाय ह्या दोघांचं प्रोडक्ट e⁻2x होणार. आता छेद कोणाचा कंप्लीट आहे, खालच्याचा कंप्लीट आहे, त्यामुळे वरच्याला छेद 1 द्यायला पाहिजे, आणि दिल्यामुळं तो e⁻2x वरती जाईल. म्हणजेच असं होईल -2 e⁻x हा हाय असा, आणि इकडून गेलेला e⁻2x डिवायडेड बाय e⁻2x प्लस 1 हा राहील. ओके. हां. आता e⁻2x इंटू e⁻x काय येईल बघा, ह्या दोघांचं काय होणार आहे, बेरीज. कारण का a⁻n असं जर असेल तर आपण म्हणतोय a⁻m प्लस n ह्या दोघांचं बेरीज होणार वरच्यांचा घातांचा. बरोबर आहे. हां. आता जर प्रोडक्ट जर करायचं असेल किंवा बेरीज जर करायचं असेल तर काय होणार बघा, -2 हा असंच राहील. ॲक्च्युली e⁻x आणि काय आहे, 2x आहे, म्हणजेच काय होईल, e⁻x प्लस 2x. आता -x प्लस 2x म्हणजे काय, नुसतं x राहील, म्हणजे इथं काय राहणार आहे, x राहणार, आणि जो खाली आहे तो काय राहील, हा असंच राहील, e⁻2x प्लस काय राहील, इथं 1 राहील, आणि हे तुमचं काय होईल, टोटली आन्सर होईल. ओके. सो प्रॉब्लेम जरी मोठा असेल, स्टेप मोठे असेल, तर फक्त आपण सिम्प्लिफाईच करत आलो आहे, बाकी काही करत आलेलो नाही. आणि डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जर फाइंड करता येत असेल तर हा प्रॉब्लेमसुद्धा कसा आहे, एकदम सोपाच आहे. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघतोय. काय आहे बघा, कॉस इनवर्स ऑफ 1 - 9x बघा काय आहे, आणि ह्या पार्टमधला लास्ट प्रॉब्लेम असेल हा. ठीक आहे. त्याच्यानंतर एकाच पार्टमध्ये आपण ही एक्झरसाइज जो आहे ती संपवणार आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, कॉस इनवर्स ऑफ 1 - 9x डिवायडेड बाय 1 + 9x. हां. आता तुम्ही म्हणाल इथं मागच्या वेळेला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे का, नाही. ओके. इनवर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन आहे का, नाही. दिस इज नॉट अल्जेब्रिक फंक्शन. कॉन्स्टंट रेस टू एक्स आहे.
ओके, ही अल्जेब्रिक फंक्शन नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता ईची टर्म होती तशी पण नाही आहे. मग सिम्प्लिफाय करायला पाहिजे, जेणेकरून मला इथं काय आणायचं आहे रे, वाय इज इक्वल टू जर लिहून घेतलं तर कॉस इनवर्स ऑफ ह्याचं मला काय कन्वर्ट करायला पाहिजे, कॉस थिटा. तर मी काय करतो आहे बघा, वाय इज इक्वल टू लिहून घेतलं, सो कॉस इनवर्स ऑफ, हां आता 1 मायनस 9⁻x आहे. तर मी याचं काय तयार करतो बघा, 1 मायनस ओके 9⁻x मी काय करणार आहे, 3⁻x होल ब्रॅकेटचा स्क्वेअरची टर्म मी करतो आहे. खाली मायनस आहे, वरती मायनस आहे, खाली प्लस आहे, त्यामुळं मी इथं टॅन थिटा पुट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि टॅन थिटा पुट करायचं असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे कॉस थिटाचा. बघा हां, आता ठरवायचं कसं की बाबा हां इथं कॉस इनवर्स आहे आणि माझ्याकडं कॉसचं इथं टर्म तयार करायचं, त्यामुळे माझ्याकडे कॉस टू थिटाचा फॉर्म्युला तिथं पाहिजे. आणि तो फॉर्म्युला काय आहे, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असं आहे. म्हणजे थोडक्यात काय, इथं 1 आहे, ऑलरेडी इथं 1 आहे, मायनस तर आहेच, 1 मायनस तर दिसतंय. इथं 9x मी स्क्वेअरची टर्म करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती काय होईल बघा, 3x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं 3⁻x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर काय होतं आहे, 3 हायच राहील. ह्या दोघांचं काय होत असतंय, प्रोडक्ट किंवा ही दोन टर्म एकमेकांना रिप्लेसही करू शकतो. एक्स इकडं 2 इकडं असंही करू शकतो. म्हणजे 2 जर इकडे गेला तर एक्स काय होईल, इकडे होईल. आणि 3चा स्क्वेअर किती रे, 9, आणि हा एक्स आहे. सो 9xच्या बदलाला 3⁻x आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर असंही मी काय करू शकतोय आणि ते केलेलं आहे. इथं सुद्धा मी तसंच करणार आहे, 1 प्लस, कारण का इथं बघा टॅन स्क्वेअर थिटा आहे, इथं पण टॅन स्क्वेअर थिटा आहे, इथं 1 प्लस आहे, इथं सुद्धा 1 प्लस आहे. 3⁻x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहिलं. आता मी इथं काय पुट करणार आहे, 3⁻x इज इक्वल टू टॅन थिटा. मला समजलं की बाबा हां ह्याच्या जागेला मी काय पुट करणार आहे, टॅन थिटा पुट केलं तर डायरेक्ट काय रे, कॉस येईल. आणि मला काय पाहिजे होतं, कॉसच पाहिजे होतं. कळतंय हां. तर 3⁻x इज इक्वल टू टॅन थिटा. थिटा मला लागणार आहे, काढून घ्या, टॅन इनवर्स ऑफ 3⁻x होईल, बरोबर आहे. तर वाय इज इक्वल टू काय येईल बघा, कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. बघा 3x स्क्वेअर आहे, त्यामुळे टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस इकडे काय येणार, टॅन स्क्वेअर थिटा येणार. आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, हे काय येईल, कॉस 2 थिटा येईल. सो वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा येईल, बरोबर आहे, कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा. आणि आन्सर काय येईल, वाय इज इक्वल टू 2 थिटा येईल, बरोबर आहे. आणि थिटा इज इक्वल टू माझं काय आहे बघा, वाय इज इक्वल टू 2 टॅन इनवर्स ऑफ 3⁻x हा माझा काय आहे, थिटा आहे, तो मी इथं लिहिला. आता मी करणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच काय झाला, dy बाय dx 2, आणि डेरिव्हेटिव्ह फक्त कुणाचं येईल, डेरिव्हेटिव्ह फक्त टॅन इनवर्स ऑफ 3⁻x डेरिव्हेटिव्ह येईल. हां माझ्याकडे टॅन इनवर्स ऑफ एक्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, त्यामुळे 3⁻x ला u मानायला पाहिजे. काय तयार झालं बघा, 2 हे हाय असंच, टॅन इनवर्स ऑफ u तयार झालं. आणि टॅन इनवर्स ऑफ u म्हणजेच काय, 1 डिवायडेड बाय 1 प्लस यू स्क्वेअर म्हणजे 3⁻x आणि होल ब्रॅकेटचा काय झाला, स्क्वेअर झाला. पुढे जाऊन ज्याला u मानलेला आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डेरिव्हेटिव्ह कोणाचं, 3⁻x. सो हा 2 हाय असाच, ओके, हे आहे सर. आता बघा 3⁻x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि ह्याच्या बदलाला काय करू शकतो रे, 9⁻x करू शकतो. कारण का 9⁻xच आपण पाठीमागं वरती काय केलं आहे, 3⁻x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आहे. सो 1 प्लस 9⁻x ह्याच्या बदलाला लिहू शकतो आहे इंटू 3⁻x डेरिव्हेटिव्ह कोणाप्रमाणे घेणार, a⁻x, आणि a⁻xचं डेरिव्हेटिव्ह काय, a⁻x इंटू लॉग a. त्याच पद्धतीने काय येणार, 3⁻x इंटू लॉग 3, ही त्याचं काय झालं, डेरिव्हेटिव्ह झालं. म्हणजे टोटल ॲन्सर काय बघा, हे 2 सगळ्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, 2 येणार वरती, 3⁻x इंटू लॉग 3 डिवायडेड बाय 1 प्लस काय येणार, 9⁻x, किंवा हे हाय असं ठेवलं तरीही चालेल, 3⁻x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हे तुमचं काय झालं, टोटली फायनल ॲन्सर झालं, ठीक आहे. सो नेक्स्ट पार्टला ही एक्झरसाइज संपूयाच आपण, ओके, जास्त वेळ घेऊन. आय होप आजचा जो पार्ट आहे मला वाटतं थोडा फास्ट झालेला आहे किंवा झालेला नसणार आहे, ओके.
तर 2 वेळा बघितला, एकदा समजला नसेल तर 2 वेळा तो बघा आणि तो क्लिअर करून घ्या. ठीक आहे. सो इथं आपण थांबूया.